नमस्कार. आज आपण 21व्या शतकात जरी जगत असलो तरी काही लोकांच्या मनातील जातीयता जात नाही किंवा काही लोकांची जी जातीय मानसिकता आहे ती बदलण्याचं नाव घेत नाही. अशा अनेक प्रकरणं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात किंवा अशी प्रकरणं नेहमीच घडत असतात. परंतु सध्या एक प्रकरण जे घडलंय ते साधंसुधं प्रकरण नाही, तर या प्रकरणामध्ये कोणी अशिक्षित किंवा कोणी अनपढ व्यक्ती नसून या प्रकरणामध्ये खूप शिक्षित अशा व्यक्तीचा इन्व्हॉल्व आहे. यामध्ये एका जिल्ह्याचा कलेक्टर आणि त्यासोबत महानगरपालिका आयुक्त यांच्यामध्ये झालेला हा वाद आहे. म्हणजेच क्लास 1 अधिकाऱ्यांमध्ये झालेला हा वाद आहे. त्यामध्ये क्लास 1 अधिकारी हा जो आहे याला स्वतःच्या जातीचा खूप गर्व आहे आणि तो दुसऱ्याला म्हणतो की तू दलित जातीचा आहे, तू खालच्या जातीचा आहे, मी तुला बघून घेईल, तू माझं काय वाकडं करणार आहे. तर संपूर्ण प्रकरण काय आहे आपण पाहणार आहोत. परंतु तत्पूर्वी तुम्हाला विनंती असेल, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. मित्रांनो, आज आपण 21व्या शतकात जगत असलो तरी देखील काही लोकांच्या मनातील जातीय भावना किंवा जातीयता जायचं नाव घेत नाही. त्यामुळे अनेक जण जे आहे जातीवाद करायला विसरत नाहीत. याचंच प्रकरण आता मध्य प्रदेशमधील सारंगपूर या ठिकाणी आलं आहे. त्या ठिकाणी असणाऱ्या SDM म्हणजे जिल्हा कलेक्टरने जे आहे त्या ठिकाणी असणाऱ्या महानगरपालिका आयुक्ताला थेट धमकी दिली, अरे मी ब्राह्मण आहे, तू माझं काहीच वाकडं करू शकत नाही. आणि तसं बोलत त्यांनी जे आहे थेट त्या महानगरपालिका आयुक्ताला त्याच्या जातीवरनं हिणवायला सुरुवात केली व त्याला जातीवरनं शिवीगाळ करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या ठिकाणी असणारे महानगरपालिका आयुक्त हे संतापले आणि त्यांनी थेट जे आहे त्या SDMला तारेवरती धरलं आणि त्याला सांगितलं की तू ब्राह्मण जरी असला तरी देखील मी देखील एक सुशिक्षित व्यक्ती आहे आणि माझ्याकडे काही ना काही पोस्ट आहेत, त्यामुळे मी देखील तुला तुझी लायकी दाखवून देईल. आणि त्यानंतर ते प्रकरण मोठ्या प्रमाणात तापलं आणि त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी त्या प्रकरणाचे व्हिडिओज वगैरे घेत आणि तो जो SDM होता ब्राह्मण जातीचा तो त्या महानगरपालिका आयुक्ताकडनं जवळपास 25 लाख रुपयाची लाच मागत होता, असं देखील प्रकरण आता समोर निघून आलेलं आहे. आणि ते प्रकरण आता सध्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेलं आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या लोकांनी त्या प्रकरणाचा व्हिडिओ बनविला. तो जो SDM होता त्याला लवकरात लवकर अटक करावी अशी मागणी देखील महानगरपालिका आयुक्त आणि त्यासोबत महानगरपालिका कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. त्यामुळे हे प्रकरण आता मोठ्या प्रमाणात वाऱ्यासारखं व्हायरल होताना दिसत आहे. तरी मित्रांनो, आता प्रश्न पडायला लागला की आपण 21व्या शतकात जगत आहोत, आपण एवढी मोठी प्रगती केली आहे, आपल्याकडे मोठमोठे पुतळे उभारले जात आहे, आपण बोलत असतो की आपल्याला जगासोबत स्पर्धा करायची, परंतु आपल्याच देशामधील काही जातीवादी लोकांच्या मनातील जातीयता जाण्याचं नाव घेत नाहीये. तसं पाहायला गेलं तर ज्या व्यक्तींनी हा जातीवाद केला तो कोणी साधीत सुद्धा व्यक्ती नसून त्याच्यावरती एका जिल्ह्याची जिम्मेदारी असते. आणि असेच जर जातीवादी व्यक्ती एखाद्या जिल्ह्याची जिम्मेदारी सांभाळत असेल तर त्या ठिकाणी असणाऱ्या दलित, मागासवर्गीय, बौद्ध समाजाला कसे न्याय मिळवून देतील किंवा त्यांना कशा प्रकारे त्या ठिकाणी न्याय मिळेल असा प्रश्न आता पडायला लागलेला आहे. कारण तो SDM स्वतःला ब्राह्मण समजतो, उच्च जातीचा समजतो आणि त्याचसोबत त्याच्यासोबतच काम करणाऱ्या महानगरपालिका आयुक्ताला थेट दलित असल्यामुळं खालच्या जातीचं समजतो. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.